लक्ष द्या इकडं. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो होतं? बेसिक्स ऑफ मेमरी मॅनेजमेंट आणि पार्टिशनिंगचं इंट्रोडक्शन शिकलो होतं, बरोबर आहे. व्हॉट इज पार्टिशनिंग? डिवाइडिंग और मेकिंग small sections in the main memory, and in those sections we will store the different processes. त्याच्यामध्ये छोटे छोटे कप्पे बनवतो आपण आणि ते फिजिकल असतात, व्हर्च्युअल असतात. व्हर्च्युअल, बरोबर आहे, राईट. आता लक्ष द्या, टाइप्स ऑफ पार्टिशनिंग काय काय आहे, काय काय नाही पहा. पार्टिशनिंग इज द मेथड ऑफ डिवाइडिंग मेमरी इनटू स्मॉल सेक्शन्स सो दॅट प्रोसेसेस कॅन बी लोडेड अँड एक्झिक्युटेड. आपण हे सेक्शन्स कशामध्ये, कोणत्या मेमरीमध्ये बनवतो? मेन मेमरी. दरवेळेस स्पेसिफाय करायची गरज नाही, कारण आपण सेकंडरी मेमरी बद्दल इथं बोलत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, मेमरी मीन्स प्रायमरी मेमरी. सेकंडरी मेमरी इज कॉल्ड ॲज स्टोरेज. सेकंडरी मेमरी इज कॉल्ड ॲज स्टोरेज. तिथं स्टोअर करतो आपण. तर मी हे पार्टिशनिंग साठी शब्द काय वापरत आहे? मेमरी वापरत आहे. सो आय एम talking about the main memory, that is RAM. Okay, there are two types of partitioning. One is static fixed, other is dynamic variable. जसं स्टॅटिक म्हणजे आपलं स्टॅटिक राउटिंग असते बघा, एसीएन मध्ये शिकलंय आपण. स्टॅटिक राउटिंग म्हणजे काय, सुरुवातीलाच राउटिंग डिसाइड केली जाते, रूट डिसाइड करून ठेवला जातो. त्याच रूटने काहीही केस जरी आली तरी आपण ते रूट चेंज करणार नाही. वेरॅज डायनामिक जर म्हणलं तर नेटवर्कच्या कंडिशन नुसार रूट काय केला जातो, चेंज केला जातो, बरोबर आहे. स्टॅटिक मेमरी म्हणजे काय, फिक्स आहे. तर याच्यामध्ये मेमरी पार्टिशनची जी साईज असणार ती साईज कशी आहे, फिक्स आहे. ते व्हेरिएबल नाही, कमी जास्त मला करता येत नाही, ऍज पर द साईज ऑफ द प्रोसेस. ओके. आणि डायनामिक म्हणजे प्रोसेस, जेवढ्या जी प्रोसेस आलेली आहे तिची मेमरी आपण एक्झामाइन करतो, अनालाइज करतो आणि त्याच्यानुसार तेवढाच कॉम्पिटेबल मेमरीचं पार्टिशन आपण बनवून त्या प्रोसेसला तिथं अलोकेट करत असतो. याला म्हणतात डायनॅमिक. ओके.